नमस्कार सगळ्यांना. तर आज बनवूया सगळ्यांच्या आवडीचा गाजराचा हलवा. तर इथं गाजरं स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून किसणीने किसून घेतले आणि इकडं गॅसवर कढई गरम करायचं. कढई गरम झाले की तूप घालायचं. तूप गरम झाले की ड्रायफ्रूट घालायचं आणि ड्रायफ्रूट छान तुपात परतून घ्यायचं. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. आता ह्याच्यात घालायचं किसलेलं गाजर आणि गाजराला तुपात छान परतून घ्यायचं. तर इथं 8 ते 10 मिनिट हे गाजर तुपात वाफवून घ्यायचं. झाकण ठेवून त्याला अधूनमधून चेक करत राहायचं. तर इथं बघा 10 मिनिटानंतर गाजर वाफवून झाले. आता ह्याच्यात वाटीभर दूध घालायचं. इथं माझ्याकडे अर्धा किलो गाजर होते, तर त्याच्यासाठी वाटीभर दूध पुरेसं होतं. आता ह्याच्यावर झाकण ठेवून जोपर्यंत ते दूध आटत नाही तोपर्यंत हे गाजरं शिजवून घ्यायचं. अधूनमधून झाकण काढून त्याला सतत हलवत राहायचं. आता ह्याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालायचं आणि व्यवस्थित त्याला पण मिक्स करून घ्यायचं आणि परत ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं. तर इथं सगळ्यात शेवटी घालायचं विलायची पूड. त्याच्यानं अजून छान चव येते गाजराच्या हलव्याला. तर कसं वाटली तुम्हाला आजची रेसिपी? भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.